नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामधील राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये हा घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या आधीच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे अर्थ तसेच राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. पहा, जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार होतो म्हणजेच संपूर्ण देशाचं जे काही उत्पन्न असते त्या संपूर्ण उत्पन्नाचा अभ्यास राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेमध्ये होतो. मग ते राष्ट्रीय उत्पन्न वेगवेगळ्या घटकांपासून मिळालेलं असेल, जसे शेती, उद्योग, सेवा, त्यासोबतच व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, देशांतर्गत व्यापार, ह्या सर्व घटकांमुळे जे काही उत्पन्न मिळत असेल त्या सगळ्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो. म्हणून हे जे उत्पन्न आहे ते काय करते, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. जसं एखाद्या एखादी एक्स नावाची एखादी व्यक्ती असेल आणि ती नोकरी करत असेल, त्याचबरोबर त्या व्यक्तीकडे शेती असेल, त्यासोबतच त्या व्यक्तीकडे एखादं वाहन असेल, त्या सर्व ज्या घटक आहेत त्या घटकांमुळे त्याला जे एकत्रित उत्पन्न मिळते ते झालं त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न. त्यासोबतच राष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक असतात आणि सर्व घटकांमिळून जे एकूण उत्पन्न तयार होते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि हे सर्व घटकांमिळून राष्ट्रीय उत्पन्न तयार होत असल्यामुळे ते राष्ट्रीय उत्पन्न संपूर्ण अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते. म्हणून ही एक काय स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना म्हणजे यामध्ये सर्व घटकांच्या उत्पन्नाचा समावेश होतो आणि ह्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे काय करते, ते प्रतिनिधित्व करते. म्हणून काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. बघा, दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ, शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. बघा, यामध्ये असं म्हटलं आहे की दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी, जर कुठल्याही वस्तूची दुहेरी गणना झाली तर राष्ट्रीय उत्पन्न काय होईल, पुन्हा मोजले जाईल आणि राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी असेल ती चुकीची असेल. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू असेल आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जातात. म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी म्हणजे ती वस्तूची गणना पुन्हा टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू विचारात घेतली जाते. उदाहरणार्थ इथे उदाहरण दिलं आहे शर्टचं. शर्ट तयार करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागतं. जसं कापसाचं उत्पादन असेल, त्याची वितरण असेल, त्यानंतर त्यापासून वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याची सूत काढणं असेल. म्हणजे शर्ट तयार करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागते. आणि जर प्रत्येक घटकाचं मूल्य जर विचारात घेतलं
कापसाचं मूल्य, कापूस तयार केल्यानंतर, त्यानंतर सूत तयार केल्यानंतर, म्हणजे असं प्रत्येक पायरीवर जर ते मूल्य विचारात घेतलं तर त्या शर्टची जी किंमत आहे ते अनेक पटीने वाढलेली दिसेल. परंतु इथे काय म्हटलं आहे, अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. म्हणजेच जर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर फक्त शर्टची किंमत विचारात घ्यावी लागेल. कारण शर्टच्या किमतीमध्ये त्यामध्ये ज्या काही प्रक्रिया झालेल्या असेल त्या सर्व प्रक्रियांची किमती त्या शर्टच्या किमतीमध्ये समाविष्ट झालेल्या असते. जसे कापसापासून कापूस उत्पादन असेल, त्यापासून कापसापासून सूत तयार करणे असेल, त्याला रंग देणे असेल, ह्या काही ज्या काही प्रक्रिया असेल त्या शर्टच्या किमतीमध्ये समाविष्ट झालेल्या असतात. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. त्याचप्रमाणे कच्च्या मालाच्या किमतीसुद्धा विचारात घेण्यात येत नाही. जसं आता आपण कापसाचं उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे ज्या काही वस्तू असेल त्यासाठी जे लागणारा कच्चा माल असतो त्या कच्च्या मालाच्या किमतीसुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेण्यात येत नाही. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे निव्वळ समग्र मूल्य. बघा, राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूंची होणारी जीत. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश होतो. ज्या काही उत्पादित वस्तू असेल आणि सेवा असतील यांचे फक्त निव्वळ मूल्य जे असेल त्या मूल्यांचाच विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. यामध्ये घसारा निधीचा समावेश करण्यात येत नाही. जो काही घसारा असेल त्या घसाऱ्यासाठी जी किंमत मोजावी लागते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. म्हणजेच बघा, कुठल्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी जे काही निव्वळ मूल्य असेल त्या निव्वळ मूल्याचाच विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. त्यासोबतच घसारा निधीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये करण्यात येत नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूंची होणारी झीज, यामध्ये घसाऱ्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. म्हणून निव्वळ समग्र मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्न. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणगी यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. बघा, यामध्ये दिलं आहे हे चौथं वैशिष्ट्य आहे की निव्वळ परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. यामध्ये बघा, आपल्या देशामधून विदेशाला काही वस्तू निर्यात केल्या जातात, त्याचप्रमाणे विदेशामधून सुद्धा काही वस्तूंची आयात केली जाते. जर आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे आहे तर ज्या काही निर्यात असेल त्या निर्यातीमधून आयात मूल्य काय करावं लागतं, आपल्याला वजा करावं लागते. म्हणजेच आपल्याला निर्यातीमधून आयात वजा केल्यावर आपल्याला निव्वळ जे परदेशातून मिळणारं उत्पन्न आहे ते प्राप्त होईल. त्याचबरोबर परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी यामधील जो फरक आहे, परदेशातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न मिळत असेल त्यासोबतच परदेशाला दिलेली जे काही देणी असेल त्यामधील फरक आपल्याला इथे विचारात घ्यायचा आणि यातील जो फरक असेल त्याचा समावेश निव्वळ विदेशी उत्पन्नामध्ये होतो. म्हणजेच बघा,
आयात निर्यातीमधील फरक आणि जे काही परदेशातून मिळालेले उत्पन्न असेल तसेच परदेशाला दिलेली देणगी असेल यातील जो फरक असेल म्हणजेच निव्वळ परकीय उत्पन्न याचा समावेश निव्वळ विदेशी उत्पन्नामध्ये होतो. त्यानंतर 5वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. बघा, कुठलेही राष्ट्रीय उत्पन्न जे असेल ते प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा कालावधी काय आहे वेगवेगळा असेल. आपल्या देशाचा जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न काय होते की 1 एप्रिल ते 31 मार्च अशा या कालावधीमध्ये मोजण्यात येते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट कालावधीच्या संदर्भातच व्यक्त केले जाते. तो कालखंड वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळा असू शकतो. जसं भारतामध्ये 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरुवात होते, तर वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं आर्थिक वर्ष हे वेगवेगळं राहील. त्यानंतर 6वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. बघा, राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? हे प्रवाही संकल्पना आहे. प्रवाह म्हणजे जसा नदीचा प्रवाह असतो त्याच प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा ज्या काही वस्तू आणि सेवा असतील त्या सेवांचा सुद्धा एक प्रभाव असतो. एका आर्थिक वर्षामध्ये त्यामध्ये जो काही चढउतार असेल, वाढ असेल, घट असेल, त्याचा एक प्रभाव ही संकल्पना व्यक्त करते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे काय प्रवाही संकल्पना आहे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. बघा, कुठल्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी त्या देशामधील ज्या काही वस्तू किंवा सेवा असतील त्यांना विनिमय मूल्य असते आणि ज्या वस्तू आणि सेवा पैशामध्ये व्यक्त होत असेल अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी करण्यात येतो. जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं दान असेल किंवा मदत असेल अशा घटकांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये करण्यात येत नाही. म्हणजे इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल की ज्या वस्तूंना मूल्य असते किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो आणि अशा वस्तू पैशाच्या स्वरूपातच आपल्या व्यक्त होत असतात. जर ते विनामूल्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दान दिले असेल किंवा मदत दिली असेल किंवा विशिष्ट प्रकारची देणगी असेल, भेट असेल, अशा वस्तू किंवा सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजमापमध्ये करण्यात येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे स्थूल आर्थिक संकल्पना. दुसरं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. तिसरं आहे निव्वळ समग्र मूल्य. चौथं आहे निव्वळ विदेशी उत्पन्न. 5वं आहे आर्थिक वर्ष. 6वं आहे प्रवाही संकल्पना आणि 7वं आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची ही 7 वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे काय हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, इथे
राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, इथे एक चक्रीय हा शब्द आलेला आहे. चक्रीय म्हणजे गोलाकार फिरणारे उत्पन्न. जसं एक चक्र असते, चक्रामध्ये पूर्ण चक्र ते गोलाकार असते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेसुद्धा जे काही वेगवेगळे घटक असतील त्या घटकांमध्ये उत्पन्नाचं काय होते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाते. म्हणजेच एका घटकाकडून दुसऱ्या घटकांकडे ते उत्पन्न हस्तांतरित केल्यामुळे ते एक चक्र तयार होते आणि त्यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे म्हटले गेलेले आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशांच्या प्रवाहांची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. बघा, यामध्ये महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही एक स्थूल अर्थशास्त्रामधील एक मूलभूत संकल्पना आहे. काय, ही एक अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये काय होते की आर्थिक देवाणघेवाणीतून ज्या काही आर्थिक व्यवहार असतील, खरेदी विक्रीचे, उत्पादन, वितरण, बचत, गुंतवणूक, ह्या सर्व आर्थिक जे व्यवहार असतात त्यामधून एक चक्रीय प्रवाह निर्माण होतो आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती होते. पैशामध्ये काय होते की एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे तो पैसा हस्तांतरित केला जातो आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा चक्राकार गतीने एका घटकाकडून दुसऱ्या घटकांकडे हस्तांतरित होतो. म्हणून इथे पैशाचा प्रवाह निर्माण होतो. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नात हा चक्रीय प्रवाह तयार होतो. अर्थव्यवस्थेमध्ये जे आपण घटक पाहिले, भूमी, श्रम, भांडवल, संघटक, यामध्ये जे मोबदले असतील त्या मोबदल्यांचा एका व्यक्तीकडून एका घटकाकडून दुसऱ्या घटकांकडे काय होतो, हस्तांतरण होतं आणि अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह तयार होतो. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह खालीलप्रमाणे आहेत. 1. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह बरोबर कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था Y बरोबर C+I. बघा, यामध्ये दिलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्त्वाचा शब्द आहे. द्विक्षेत्रीय म्हणजे दोन क्षेत्रे इथे अस्तित्वात आहे. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह यामध्ये कुठली घटक आहे तर कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे दोन घटक अस्तित्वात आहे. कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. म्हणून Y बरोबर C+I. Y म्हणजे काय तर उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. यामुळे या दोन मिळून उपभोग आणि गुंतवणुकी मिळून राष्ट्रीय उत्पन्न तयार होत आहे. हा शब्द इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. त्यानंतर त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये कुटुंब संस्था प्लस व्यवसाय प्लस सरकारी क्षेत्र अशा प्रकारे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय कुणाचा समावेश होतो तर कुटुंब संस्थेचा समावेश होतो. त्याचबरोबर व्यवसाय, जे काही व्यवसाय असतील वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायांचा समावेश. त्याचबरोबर सरकारी क्षेत्र, सरकारचे जे काही संस्था असतील त्या सर्वांचा समावेश या त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये होतो. त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपल्याला कुटुंब संस्थेचं उत्पन्न मोजावं लागेल. त्याचप्रमाणे विविध व्यवसायांचं उत्पन्न आणि सरकारी क्षेत्रांचं जे काही उत्पन्न असेल ते सर्व तीन घटकांचं उत्पन्न मिळून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळते. म्हणजेच Y बरोबर C+I+G अशा प्रकारे ते सूत्र तयार होईल.
त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. बघा, यामध्ये 4 क्षेत्रामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र तसेच परकीय क्षेत्र या सर्व घटकांपासून जे उत्पन्न मिळत असेल त्या सर्वांची एकत्रित बेरीज म्हणजेच 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह होय. यामध्ये परकीय क्षेत्र यामध्ये समावेश झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की आयात आणि निर्यात याच्यापासून जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश परकीय क्षेत्रापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये होतो आणि या 4 घटकांमधून जे उत्पन्न तयार होते त्याला 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे म्हटले जाते. बघा, अशा प्रकारे आपण हे 3 क्षेत्र पाहिली: द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्न, त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्न आणि 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्न. द्विक्षेत्रीयमध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांचा समावेश होतो. त्रिक्षेत्रीयमध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र या 4 घटकांचा समावेश होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह यामध्ये कोणते घटक समाविष्ट होतात याचा अभ्यास करूया. यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान. यामध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्रे अशी 2 विभागात द्विक्षेत्रीय प्रतिमान विभागणी होते. आकृतीच्या वरच्या भागात उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि खालच्या भागात वस्तू व सेवांची बाजारपेठ स्पष्ट केली आहे. याला उत्पादन घटकांचा प्रवाह असे म्हणतात. हे आकृतीत खालील आकृतीवरून दर्शविलेले आहे. बघा, यामध्ये काय आहे की द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र अशी 2 भागात द्विक्षेत्रीय प्रतिमानाची विभागणी होते. बघा आता या आकृतीवरून राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान यामध्ये दिलं आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहे. यामध्ये कुटुंब संस्था दिलेली आहे, उत्पादन संस्था दिलेली आहे आणि इथे उत्पादनाचे जे घटक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना जो मिळणारा मोबदला आहे तो दिलेला आहे खंड, वेतन, व्याज आणि नफा. आणि इथे दिला आहे वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च आणि हे आहे वस्तू व सेवा. यावरून आपल्याला दिसत असेल की अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न हे चक्राकार गतीने फिरत आहे. हे एक अर्थव्यवस्थेतील चक्र आहे आणि या चक्रामध्ये सर्व घटकांचा एका घटकाकडून दुसऱ्या घटकांकडे जे उत्पन्न असते ते स्थानांतरित होत असते. त्याचे स्पष्टीकरण आता आपण बघूया. वरील आकृती असे दर्शवले की उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो. उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो. हे आकृतीत वरील बाजूस दर्शविलेले आहे. ही प्रक्रिया सतत चालू राहते. यासारखी प्रक्रिया पैशाच्या प्रवाहातही चालू राहते. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे उत्पादन घटकांच्या मोबदल्यात खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात प्रवाहित होतो. कुटुंब संस्था त्या उत्पन्नाचा वापर वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी करतात. अशा प्रकारे पैशातील उत्पन्नाचा प्रवाह
उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो, तर उलट दिशेने कुटुंब संस्थांकडून प्रवाह उद्योग संस्थांकडे जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे हे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा कधीच संपत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. यामध्ये बघा, या आकृतीमध्ये असं दर्शवलं आहे की उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो. आता उद्योग संस्था काय करते की उत्पादन घटकांचा वापर करते. उत्पादन घटक म्हणजे काय? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि त्या घटकाचा वापर करून कुटुंब संस्थेला काय करतात की आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा पुरवतात. उद्योग संस्था काय करतात? उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंबांना वस्तू आणि वेगवेगळ्या ज्या काही सेवा असतील त्या सेवा पुरवतात. तर याउलट काय होते की वस्तू आणि सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो. याउलट जर पाहिलं तर वस्तू आणि सेवांचा प्रवाह काय उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जाताना आपल्याला दिसत आहे त्या आकृतीमध्ये. ह्या आकृतीच्या आतील भागामध्ये दर्शवलेलं आहे. बघा, हा जो आतील भाग आहे यामध्ये उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून काय करते की कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देतात. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे आपल्याला जाताना दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये बघा, आणि ही प्रक्रिया कशी आहे? सातत्याने चालू राहणारी प्रक्रिया आहे. यासारखीच प्रक्रिया पैशाच्या प्रवाहातही चालू राहते. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे उत्पादन घटकांच्या मोबदल्यात जे उत्पादन घटक असेल, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात प्रभावित होतो. उद्योग संस्था आपल्या उद्योगामध्ये त्या घटकांचा कार्य केल्याबद्दल त्याला मोबदला देतात, म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा, आणि तो नफा या घटकांमध्ये प्रभावी होतो. आणि या कुटुंब संस्थे ज्या आहेत त्यांना जे उत्पन्न मिळते, खंड, वेतन, व्याज आणि नफा, या उत्पन्नाचा वापर ते काय करतात? वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी करतात. उद्योगांकडून त्यांना मोबदला मिळाला वेगवेगळ्या घटकांच्या मार्फत, आणि अशा प्रकारे त्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं, आणि या वाढलेल्या उत्पन्नाचं काय करेल ते की वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी ते उत्पन्न खरेदी करतील. अशा प्रकारे पैशातील प्रवाहाचा जो उत्पन्न प्रवाह आहे पैशाचा, तो उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो. हा जो पैशाचा प्रवाह आहे तो उद्योग संस्थेकडून काय होत आहे? कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होत आहे. म्हणजेच उद्योग, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना जो मोबदला मिळेल तो मोबदला कुटुंबाकडे हस्तांतरित होते, आणि कुटुंब काय करेल? आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो पैसा खर्च करेल. म्हणूनच पैशाचा प्रवाह काय आहे? उद्योगांकडून कुटुंब संस्थेकडे प्रभावित होतो. तर उलट दिशेने कुटुंब संस्थांकडून प्रवाह उद्योग संस्थांकडे जातो. आणि अशा प्रकारे हा जो प्रवाह असतो तो चक्राकार दिशेने कुटुंब संस्थांकडून उद्योग संस्थांकडे आणि उद्योग संस्थांकडून कुटुंबाकडे प्रभावित होत असतो. बघा, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यामार्फत उद्योग संस्था त्याचा वापर करते, आणि त्या मोबदल्यात त्याला जो काही मोबदला मिळत असेल तो वस्तू आणि सेवा खर्च करण्यासाठी ते कुटुंब संस्था खर्च करते. अशा प्रकारे जो प्रवाह असतो तो उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे चक्राकार गतीने प्रभावित होत असतो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकाचे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा काय आहे? अमर्याद गरजा आहेत, आणि त्या गरजा काय आहे? कधीच संपत नाही. त्यामुळे हा जो पैसा असतो तो कुटुंब संस्थांकडून उद्योग संस्थाकडे आणि उद्योग संस्थांकडून कुटुंबाकडे चक्राकार गतीने फिरत असतो.
त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या सातत्याने चालू राहणारा हा काय चक्रीय प्रवाह तयार होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह आहे तो उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे आणि कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे चक्राकार गतीने फिरत राहतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाहामधील द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाहाचे अभ्यास केलेला आहे. तर उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.